तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे. आणि 3-4 दिवस झाला आमच्याकडनं एवढा पाऊसही विचारूच नका. घरामध्ये पण कपडे आणि बाहेरसुद्धा कपडे. आज ना घरातली जी काही कामं होती ती साईडला ठेवली आणि म्हटलं चला सगळ्यात आधी कपडे धुवायला घेते, कारण सुकतील तरी थोडी का होईना. आणि मग नंतर तूप कडवायला घेतलं. आता हे मला 2-3 दिवस झालं कडवायचं होतं, पण मला काय टाईम भेटत नव्हता, म्हणून म्हटलं चला आज फायनल याच्यासाठी टाईम काढू आणि तूप कडवूनच घेऊ. मस्त तूप कडवून घेतलं आणि घरातली अजून काही कामं होती, जशी की मला दळण करायचं होतं. आता आहून हे गहू आणून दिलेलं खूप दिवस झाले आणि त्याच्यामध्ये थोडीशी घाणसुद्धा झाली, म्हणून दळण करून द्यावं लागतं. पहिलं तर मी तसंच देत होते. मस्त घरातली कामं उरकून घेतली आणि दुपारचं जेवण केलं. त्याच्यानंतर आज फ्रेंडशिप डे होता, म्हणून नाही का थोड्याशा जुन्या आठवणी ताज्या केल्या. जे माझे सेंडअपचे फोटो होते ना, ते मी बघत बघत दादूशी ना किंवा माझ्या शाळेमधल्या काही गोष्टी शेअर करत होते. आणि तो मला विचारत होता तुझी बेस्ट फ्रेंड कोणची आहे, तुझे सर कोणचे, हे सगळं काही मला विचारत होता आणि मी त्याला सांगत होते. मग नंतर नाही का भाऊजींना मी काही सामान आणायला सांगितलं होतं, त्यांनी मला आणून दिलं. त्यांना जायचं होतं बाहेर आणि संध्याकाळी मला बनवायची होती पनीरची बिर्याणी, म्हणून त्यांना पनीर वगैरे आणून द्यायला सांगितलं होतं. ते ठेवलं होतं फ्रीजमध्ये. म्हटलं चला आता थोडीशी चहा बनवून घेऊ पहिली, म्हणजे स्वयंपाक करायला मस्त मूड बनतोय. टीव्ही बघत बघत दादानी आणि मी चहा एन्जॉय केला आणि मस्त पनीरची बिर्याणी मी इथं बनवून घेते. ती कशी बनवली नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगाल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.